विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोणमितीमधलं गणित आहे 4 मार्काचं. टॅन थिटा अधिक साइन थिटा बरोबर एम, टॅन थिटा वजा साइन थिटा बरोबर एन. तर सिद्ध करा एम वर्ग वजा एन वर्ग बरोबर 4 वर्गमुळात एम एन. ठीक आहे, आपण जे दिले त्याने सुरुवात करूया. बघा, टॅन थिटा अधिक साइन थिटा बरोबर एम आणि टॅन थिटा वजा साइन थिटा बरोबर एन. जर आपण यांची बेरीज केली तर साइन साइन कॅन्सल होतील. 2 टॅन थिटा बरोबर एम अधिक एन. याला एक घेऊया, असंच इकडे घेऊया. टॅन थिटा अधिक साइन थिटा बरोबर एम आणि टॅन थिटा वजा साइन थिटा बरोबर एन. यांची वजाबाकी करूया, चिन्ह बदलेल. म्हणजे टॅन टॅन कॅन्सल, 2 साइन थिटा बरोबर एम वजा एन. समीकरण 2. जर आपण समीकरण 1 आणि 2 चा गुणाकार केला, ठीक आहे, म्हणजे समीकरण 1 व 2 यांचा गुणाकार करू. सोपं आहे, म्हणजे एम गुणिले एन, एम अधिक एन गुणिले एम वजा एन बरोबर 2 टॅन थिटा गुणिले 2 साइन थिटा. आता इथे बघा, ए वर्ग वजा बी वर्ग सूत्र मिळत आहे, म्हणजेच एम अधिक एन एम वजा एन बरोबर काय येईल, एम वर्ग वजा एन वर्ग बरोबर इथे 4 बेदोने 4. टॅन म्हणजे काय, साइन छेद कॉस गुणिले साइन आणि म्हणून एम वर्ग वजा एन वर्ग बरोबर 4 साइन वर्ग थिटा छेद कॉस थिटा. याला समीकरण 3 देऊया. इथे आपल्याला बघा, जे उत्तर काढायचं त्याची उजवी बाजू डावी बाजू मिळालेली आहे, उजवी मिळवायची आहे. उजव्या बाजूमध्ये काय बघा, 4 वर्गमुळात एम एन म्हणजे एम गुणिले एन, म्हणजे आपल्याला एम गुणिले एन करावं लागेल. आपण लिहूया. तसेच जर मी एम गुणिले एन घेतलं तर एम ची डावी बाजू काय होती, टॅन थिटा अधिक साइन थिटा आणि यांचं काय होतं, टॅन थिटा वजा साइन थिटा. आता एम एन ऍज इट इज ठेवू आपण प्रत्येक स्टेप वरती. टॅन थिटा अधिक साइन थिटा म्हणजे ए अधिक बी, ए वजा बी, म्हणजे टॅन वर्ग थिटा वजा साइन वर्ग थिटा. नेक्स्ट स्टेप, टॅन थिटा म्हणजे काय, साइन वर्ग थिटा छेद कॉस वर्ग थिटा वजा साइन वर्ग थिटा. आता इथे आपण छेद समान करून घेऊ शकतो, कॉस तिकडे जाऊन, म्हणजेच साइन वर्ग थिटा वजा साइन वर्ग थिटा गुणिले कॉस थिटा. खालचा कॉस थिटा आपण गुणाकार केला भागिले कॉस वर्ग थिटा. इथे बघा साइन वर्ग कॉमन निघेल, तर मग कॉमन काढूया. काय मिळेल आपल्याला, साइन वर्ग थिटा आपण बाहेर काढला. आपल्याला काय राहिलं ते ए वजा कॉस वर्ग थिटा छेद कॉस वर्ग थिटा आहे तिथे आहे कधीपासून. आता इथे बघा, साइन वर्ग थिटा गुणिले याची किंमत पण साइन वर्ग थिटा होते, साइन वर्ग थिटा भागिले कॉस वर्ग थिटा. म्हणजे साइन वर्ग काय येईल, साइनचा 4था घातांक थिटाचे कॉस वर्ग थिटा. इकडे एम एन आहे, जर आपण वर्गमूळ घेतलं तर आपल्याला काय मिळेल, वर्गमुळात एम एन बरोबर साइनच्या 4थ्या घातांकाचं वर्गमूळ साइन वर्ग थिटा आणि कॉस वर्गाचं वर्गमूळ कॉस थिटा. समीकरण 4. आता ही जी किंमत आली ही समीकरण 3 मध्ये ठेवली की आपल्याला काय मिळेल, बघा समीकरण 3 मी परत लिहितो. आणि म्हणून एम वर्ग वजा एन वर्ग बरोबर 4 साइन वर्ग थिटा छेद कॉस थिटा. आणि ही किंमत काय आली वरतीच बघा, वर्गमुळात एन आहे आणि म्हणून ते आपल्याला मिळणार आहे एम वर्ग वजा एन वर्ग बरोबर 4 आणि याची किंमत काय समीकरण 4 मध्ये वर्गमुळात
ml. अशा प्रकारे आपण हे गणित सिद्ध केलं. बघा काही अवघड नाहीये, सोपं आहे, थोडं डोकं वापरायचंय, तुम्हाला हे गणित करता येईल. पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघून तुम्ही हे गणित समजून घेऊ शकता आणि असेच गणितासाठी तुम्हाला सबस्क्राईब करू शकता.